जेव्हा सरिताताई त्यांच्या पतींना खूप ताप आला होता तेव्हा मुलांना सांगितलं, परंतु एकाही मुलाने दवाखान्यात नाही नेलं. तेव्हा रात्रीचा काढा करण्यासाठी जेव्हा सरिताताई किचनमध्ये जातात तेव्हा त्यांच्या 2 मुलांचं आणि सुनांचं जे काही बोलणं ऐकतात ते ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते रात्रीचं आपल्या पतीचा हात धरून रात्रीचंच त्यांना घराबाहेर घेऊन जातात. परंतु त्यांचे आजारी पती जेव्हा चालू शकत नाही तेव्हा एका झाडाच्या खाली त्यांना बाकावर झोपून सरिताताई पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या मुलांच्या विरोधात केस करतात. परंतु जेव्हा ही घटना त्यांच्या मुलांना आणि सुनेला समजते तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो. काय कारण होतं? सरिताताईंनी त्यांच्याच पोटच्या मुलांवरती आणि सुनांवरती पोलीस केस करण्याचं कारण ऐकून तुम्हाला देखील खूप मोठा धक्का बसेल. सरिताताई पूजा करत बसलेल्या असतात. समोरून येणाऱ्या धाकट्या सुनेला म्हणतात, माधवी, मी सर्वांसाठी नाश्ता बनवलेला आहे. सचिनची आंघोळ झाल्यावर त्याला नाश्ता नेऊन दे. तुझे सासरे आले की मी त्यांना नाश्ता देईन. आणि हो, तुझ्या लक्षात आहे ना, आज वटसावित्री पौर्णिमा आहे, उपवास करायचा आहे. माधवी म्हणाली, हो आई, माझ्या लक्षात आहे. असे बोलून ती स्वयंपाकघरात जाते. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. सरिताताई मोठ्या सुनेला सविताला आवाज देतात. ती रागाने बाहेर येते आणि म्हणते, काय झाले सासूबाई, का ओरडत आहात माझ्या नावाने? अगं, कोण आले आहे ते बघ. बेल वाजत आहे. ती दरवाजा उघडते तर समोर कुरिअरवाला असतो. सविताच्या नावानेच ते कुरिअर आलेले असते. ते घेऊन ती तिच्या खोलीत जाते. सासूबाई पूजा आटोपतात आणि त्यांच्या नवऱ्याला अरुणराव यांना फोन लावतात आणि म्हणतात, कुठे आहात तुम्ही? एवढ्या सकाळी न सांगता का गेलात? ते मी 5 मिनिटात घरी येतो. घरी पोचतोच. सरिताताई खोलीत त्यांची वाट पाहत बसलेल्या असतात. अरुणराव खोलीत येतात आणि म्हणतात, काय झाले सरिता? त्या म्हणतात, मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की नाश्ता न करता बाहेर जायचे नाही म्हणून, आणि सकाळी बीपीची गोळी घेतली का तुम्ही? आधी नाश्ता करा, चला पाहू. ते म्हणतात, एक दिवस उशीर झाला तर काही बिघडत नाही. आधी बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे. असे म्हणत ते पिशवीतून खूप सुंदर साडी बाहेर काढतात. सरिताताई म्हणतात, आहो, किती सुंदर साडी आणलीत तुम्ही, मला खूपच आवडली. अरुणराव म्हणतात, आज वडाची पूजा करायला जाशील तेव्हा हीच साडी नेस. सरिताताई म्हणतात, हो, नक्कीच नेसणार. इकडे त्यांची 2 मुलं आणि सुना बोलत बसलेले असतात. मोठा मुलगा शरद म्हणतो, मला माहीतच होते की बँक माझे लोन पास करणार नाही, पण मग मी आता माझा बिझनेस कसा सुरू करू? तेवढ्यात धाकटा म्हणतो, अरे दादा, मलाही खूप टेन्शन आले आहे. पैशाच्या अभावी माझे प्रमोशन देखील थांबले आहे. दादा, मला 30 लाख रुपये हवे आहेत प्रमोशनसाठी. सविता म्हणते, छोटी रक्कम असती तर मी माझ्या माहेरवरून पैसे आणले असते, पण बिझनेस सुरू करायला आपल्याला 50 लाख रुपये हवे आहेत. तेवढ्यात धाकटी सून माधवी म्हणते, मग बाबांनी एवढी वर्ष नोकरी केली, काय केले असतील त्यांनी एवढे पैसे? दोघे भाऊ डोक्याला हात लावून बसलेले असतात. इकडे सरिताताई नवीन साडी नेसून अरुणरावांसमोर येतात. तेव्हा त्या म्हणतात, कशी दिसते मी? अरुणराव म्हणतात, खूप सुंदर दिसत आहेस. अरुणराव सरिताताईंना विचारतात, सचिन आणि शरद कुठे आहेत? दिसत नाहीत. सरिताताई म्हणतात, असतील त्यांच्या खोलीत. आजकाल दोघेही नाराज असतात. अरुणराव म्हणतात, अगं, आपण तरी काय करणार? शरदला चांगली नोकरीची ऑफर आली होती, पण त्याला बिझनेस करायचा आहे म्हणून नोकरी न करता घरात बसला आहे. सरिता, बिझनेस करणे चांगलेच आहे, पण त्यासाठी खूप पैसे लागतात आणि आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत. जर माझ्याकडे पैसे असते तर मी त्याला कधीच दिले असते. त्याच्या उदास झालेला चेहरा पाहत नाही. सरिताताई म्हणतात, माहिती आहे मला, पैसे असते तर तुम्ही दिलेच असते, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. देव आहे ना, तो सर्व पाहतो आणि तोच सर्व काही ठीक करेल. चला, उशीर झाला, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते, तो खाऊन घ्या. असे म्हणून सरिताताई स्वयंपाकघरात जातात. अरुणराव खिडकीत उभे राहून बाहेर पाहत असतात. तेव्हा त्यांना दिसते त्यांची मोठी सून बाहेर गेटकडे पाहत उभी असते. अरुणराव बाहेर येतात आणि सुनेला म्हणतात, सविता,
तू इथे का उभी आहेस? कोणाची वाट पाहत आहेस का? ती म्हणते, कोणाची म्हणजे? माझ्या नवऱ्याची वाट बघत आहे. एक सांगू का बाबा, घरात जे काही होत आहे त्याला फक्त तुम्ही जबाबदार आहात. माझ्या नवऱ्यावर ही वेळ तुमच्याचमुळे आली आहे. सासरे म्हणतात, हे काय बोलत आहेस सुनबाई? मी काय केले आहे? दोघांचे बोलणे ऐकून सचिन आणि माधवी देखील बाहेर येतात. सविता म्हणते, बरोबरच बोलत आहे मी. बँकेकडून लोन मिळावे म्हणून शरदला 100 वेळा बँक हेलपाटे मारावे लागत आहे. सचिनही म्हणतो, बाबा वहिनी बरोबर बोलत आहे. अहो, मलाही कंपनीत ज्या पदावर नोकरी लागली होती आजही मी तिथेच आहे. माझे प्रमोशन काही झाले नाही कारण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. नाहीतर पैसे देऊन कधीच माझे प्रमोशन झाले असते. माधवी म्हणते, बाबा आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी काय केले? बाबा म्हणतात, आजपर्यंत कमावलेली माझी सगळी जमापुंजी मी माझ्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण देण्यात खर्च केली. मी आजपर्यंत समजत होतो की तुम्हा दोघांना उच्च शिक्षण दिले, स्वावलंबी बनवले, ह्यातच माझा विजय आहे. तेवढ्यात मोठा मुलगा येतो आणि म्हणतो, कोणत्या विजयाच्या गोष्टी करत आहात तुम्ही? ह्यात तुमचा विजय नसून ही तर तुमची हार आहे. तुम्ही आम्हा सर्वांना रस्त्यावर आणले आहे. आम्हाला लाज वाटते तुमची. अहो, एक साधा शेतकरी देखील आपल्या मुलांसाठी, त्याच्या भविष्यासाठी काळजी करून थोडीशी जमीन त्याच्या मुलांसाठी ठेवतो. पण तुम्ही काय केले? काहीच नाही. तुम्ही आयुष्यभर नोकरी केली, मग ते पैसे कुठे गेले? सविता म्हणाली, मुलांना शिक्षण दिले म्हणजे तुमची जबाबदारी संपली का? बाबा, आजही बँकेने माझे लोन रिजेक्ट केले आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जबाबदार आहात. असे बोलून ते सर्वजण आपापल्या खोलीत जातात. अरुणराव खूप दुःखी होतात. ते विचार करत बसतात आणि खूप विचार करून फोन लावतात आणि म्हणतात, माझ्या 2 जीवन विमा पॉलिसी आहेत, त्यावर लोन मिळू शकते का? तो विमा एजंट म्हणतो, हो मिळू शकते. तो पुन्हा म्हणतो, देसाई साहेब, पॉलिसीवर लोन काढण्याची काही गरज आहे का? घरी सर्व ठीक आहे ना? अरुणराव म्हणतात, सर्व काही ठीक आहे, पण सचिन आणि शरदला महत्वाच्या कामासाठी पैसे हवे होते. शेवटी जे काही आहे ते त्या दोघांचे आहे ना? ठीक आहे, तुम्ही या ऑफिसकडे, जातो आहे असे बोलून फोन ठेवतात आणि अरुणराव कोणालाही न सांगता स्कूटरवर निघून जातात. सरिताताई नाश्ता घेऊन येतात, पण अरुणराव घरात नाही म्हटल्यावर पुन्हा त्यांना फोन लावतात, पण त्यांचा फोन लागत नाही. स्कूटर चालवत असताना मुले आणि सुना जे काही बोलत ते सर्व त्यांच्या कानात जसे ना तसे घुमते. सकाळी त्यांनी गोळी आणि नाश्ता देखील केलेला नसतो आणि त्यामुळे त्यांना चक्कर येते आणि स्कूटरचा अपघात होऊन स्कूटर पुलावरून खाली नदीत कोसळते. इकडे सविता ताई वडाला फेऱ्या मारून पूजा करून घरी येतात. तरी सुद्धा अरुणराव घरी आलेले नसतात. आपल्या दोन्ही मुलांना बाबा कुठे गेले आहेत, जाताना त्यांनी कुठे जाणार आहे काहीच सांगितले का असे विचारतात. ते दोघेही म्हणतात, आम्हाला माहिती नाही. आई म्हणते, मला खूप काळजी वाटत आहे. लगेच मोठा मुलगा म्हणतो, आई बाबा काही लहान आहेत का त्यांची काळजी करायला? तेवढ्यात पोलीस दरवाजात येऊन म्हणतात, अरुण देसाई इथेच राहतात का? सचिन हो म्हणतो आणि विचारतो, काय झाले? पोलीस म्हणतात, ते स्कूटरवरून जात असताना अपघात झाला आणि त्यांची स्कूटर पुलावरून खाली पाण्यात पडली. हे ऐकून सरिताताईंना चक्कर येते. दोन्ही सुना सासूला सांभाळतात, त्यांना पाणी देतात. पोलीस म्हणतात, आमचा शोध सुरू आहे, ते आम्हाला सापडले की आम्ही तुम्हाला फोन करून कळवू असे बोलून ते निघून जातात. शेजाऱ्यांना ही बातमी कळताच ते येतात आणि सरिताताईंना धीर देतात. सर्वजण रडत असतात. तेवढ्यात शरद त्याच्या बायकोला इशारा करून बोलवतो आणि म्हणतो, मी विमा कंपनीला बाबांच्या अपघाताबद्दल सांगितले आहे, पण 2 दिवस झाले तरी बाबांचा काहीच पत्ता नाही. ते जिवंत आहेत की नाही हे देखील समजले नाही. तेवढ्यात सचिन येतो आणि म्हणतो, दादा आत्ताच पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. त्यांनी सांगितले की बाबांची डेड बॉडी सापडलेली आहे, आपल्याला जावे लागेल. सरिताताई हे ऐकून खूप रडू लागतात. शरद म्हणतो, आई सांभाळ स्वतःला आणि आमच्याबरोबर चल. ते बाबाच आहेत की नाही याची खात्री तर करून घ्यावी लागेल ना असे बोलून ते दोघे आईला घेऊन जातात. आई खूप रडत असते. मोठा मुलगा आईला त्या खोलीत घेऊन जातो आणि त्या बॉडीच्या तोंडावरचे कापड बाजूला केल्यावर आई ते पाहून खूप रडते आणि शरद म्हणतो, हो हेच माझे बाबा आहेत.
बाबा का गेलात आम्हाला सोडून, असे बोलून तोही रडू लागतो. काही वेळाने ते आईला घरी घेऊन येतात. सरिताताई आता विधवा झालेल्या असतात. त्यानंतर 2 महिने झाले तरी त्या घरातून बाहेर निघत नाही. आपल्या खोलीत एकट्याच बसून असतात. अचानक एके दिवशी शरद आईकडे जातो आणि म्हणतो, आई बाहेर चल, विमा कंपनीतून माणूस आला आहे. सरिताताई बाहेर येतात. त्यांना तो माणूस म्हणतो, अरुणरावांनी 2 विमा पॉलिसी घेतल्या होत्या. त्यातील एकाचा क्लेम क्लिअर झाला आहे. तुम्ही नॉमिनी आहात, त्यामुळे मी हा चेक तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. हा घ्या पहिल्या क्लेमचा 75 लाखांचा चेक. बाकी 25 लाखांचा चेक लवकरच क्लिअर होईल, असे सांगून त्यांनी सरिताताईंची सही घेतली आणि तो माणूस निघून गेला. सरिताताई चेककडे पाहून रडत असतात. तेवढ्यात शरद आणि सचिन एकमेकांकडे बघून हसतात आणि आईला म्हणतात, आई बघू तो चेक, एवढ्या मोठ्या रकमेचा चेक व्यवस्थित ठेवायला हवा. अरे सविता आणि माधवी, तुम्ही दोघी आईला तिच्या खोलीत घेऊन जा बरं, आई खूप थकली आहे. त्या दोघी आईला त्यांच्या खोलीत घेऊन जातात. चेक पाहून दोघे भाऊ सुटकेचा निश्वास सोडतात. काही दिवसांनंतर आई अंगणातल्या ओट्यावर नातवाबरोबर बसलेल्या असतात. तेव्हा त्यांचा मोठा मुलगा बाहेरून येतो. त्याच्या हातात पेड्यांचा बॉक्स असतो आणि आईला म्हणतो, आई हा घे पेढा आणि तोंड गोड कर पाहू, असे बोलत आईला पेढा भरवतो. तेवढ्यात सविताही येते. तो सविताला म्हणतो, आज खूप आनंदाची बातमी आहे. माझ्या ऑफिसचे काम झाले आहे आणि 2च दिवसात त्याचे उद्घाटन होईल आणि मग माझा बिझनेस सुरू होईल, असे म्हणून बायकोच्या हातात एक गिफ्ट देतो आणि म्हणते, शरद सगळे पैसे खर्च करू नकोस, काही शिल्लकही ठेव. शरद म्हणतो, हे काय बोलतेस आई, 50 लाख रुपये तर फॅक्टरीच्या डीलमध्येच गेले आणि 5 लाख रुपये माझ्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी खर्च होतील, मग पैसे कसे शिल्लक राहतील. सविता म्हणते, भाऊजींनी देखील त्यांच्या प्रमोशनसाठी पैसे 20 लाख रुपये घेतले आहेत आणि ते म्हणाले 10 लाख रुपये पुढचा जो क्लेम आहे त्यातून देता येईल. शरद म्हणतो, सविता उन्हाळा खूप वाढलेला आहे ना, एक छानशी एअर कंडिशनर गाडी बुक करू. तेवढाच सचिन येतो आणि म्हणतो, दादा गाडी नक्की बुक करूया, पण एक आनंदाची बातमी आहे ती तरी ऐक. अरे दादा, मला असिस्टंट मॅनेजरवरून मॅनेजरची पोस्ट मिळालेली आहे आणि मला बँगलोरला पाठवणार आहे. हे सर्वजण खूप खुश होतात. पण सविता म्हणते, तुम्ही दोघे नवरा बायको बँगलोरला जाल, पण मग आई कोणाकडे राहील. दोन्ही भाऊ एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात, आईचे काय, ती तर कुठेही राहील. काही दिवस माझ्याकडे राहील तर काही दिवस दादाकडे राहील. आई मान खाली घालते. ती म्हणते, बरोबर बोलत आहात तुम्ही. माझे काय, मी कुठेही राहीन. पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की तुम्ही तुमचे बाबा जिवंत असताना देखील तुमच्यासाठी जगले आणि मेल्यानंतरही तुमच्याच भविष्यासाठी उपयोगी पडले. मी कुठेही राहील तरी काय फरक पडतो. तुम्हा दोघांची स्वप्न पूर्ण झाली हे महत्त्वाचे आहे आणि तुमच्या आनंदात माझा आनंद आहे, असे बोलून आई उठून तिच्या खोलीत जाते. आई खोलीत गेल्यावर शरद म्हणतो, उद्या मी त्या विमा ऑफिसरला घरी जेवायला बोलवलेलं आहे, त्यामुळे आपले पुढचे कामही लवकर होईल. सचिन म्हणतो, बरोबर आहे दादा, तुझे या दुसऱ्या क्लेमचा देखील चेक लवकरात लवकर मिळायला पाहिजे. दादा काहीही म्हण, पण खूप वर्षानंतर आपल्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण आले आहेत. दोघांच्याही बायका म्हणतात, बरोबर बोलत आहात. रात्री दोघे भाऊ टेरेसवर दारू पीत बसलेले असताना सचिन म्हणतो, दादा बाबांचे विम्याचे पैसे मिळाल्यामुळे आपले काम झाले, पण दादा जर बाबा घरी परत आले तर काय करायचे. त्या दिवशी बॉडी पाहायला गेल्यावर तू मला बाहेर येऊन म्हणालास की ती बॉडी बाबांची नाही. शरद म्हणाला, अरे हो ना, आणि मी आईला देखील चेहरा पाहून दिला नाही आणि आईने चेहरा नीट पाहिला असता तर तिने नक्कीच ओळखले असते की ते बाबा नाहीत, आणि तसेच मीही सांगितले असते की ती बॉडी बाबांची नाही, तर आपल्याला विम्याचे पैसे मिळाले असते का. पण दादा, अरे बाबांची बॉडी अजूनही मिळालेली नाही. अरे सचिन, खूप महिने होऊन गेले आहेत ह्या गोष्टीला. आता बाबांची बॉडी सापडत नसते, नको टेन्शन घेऊस. आणि तो ड्रायव्हर देखील सापडणार नाही. त्या ड्रायव्हर बरोबर माझी आधीच डील झाली होती की अपघात झाला की तो गाव सोडून दूर कुठेतरी निघून जाईल. हे बघ सचिन, जास्त टेन्शन घेऊ नकोस. आता फक्त तू प्रमोशन मिळाल्याचा आनंद साजरा कर.
तेवढ्यात खाली दरवाजाची बेल वाजते. सरिताताई दरवाजा उघडतात आणि समोरून अरुणरावांना पाहून खूप खुश होतात. त्यांच्यासोबत एक माणूस असतो. सरिताताई म्हणतात, मी स्वप्नात तर नाही ना? खरंच तुम्ही आलात? अरुणराव म्हणतात, अगं सरिता, मी खरंच परत आलोय आपल्या घरी. हे ऐकून आपल्या दोन्ही मुलांना आणि सुनांना हाका मारून बोलावून घेते. दोघे भाऊ टेरेसवरून खाली येतात आणि बाबांना समोर पाहून खूप घाबरतात. दोन्ही सुना देखील आश्चर्यचकित होतात. चौघांच्याही चेहऱ्यावर आनंद नसतो. ते सर्वजण घाबरून एकमेकांकडे पाहतात. शरद बाबांना सोबत आलेल्या माणसाला विचारतो, तुम्ही कोण आहात? तर बाबा लगेच म्हणतात, यांनीच माझा जीव वाचवला. आई त्या माणसाचे हात जोडून आभार मानते आणि त्यानंतर तो माणूस निघून जातो. बाबा दरवाजात उभे असताना शरद बाबांना आत घेतो आणि इकडे तिकडे पाहून दरवाजा लावतो आणि म्हणतो, बाबा तुम्हाला घरी येताना कोणी पाहिले नाही ना? बाबा म्हणतात, नाही, बाहेर आणि रस्त्यावर कोणीही नव्हते. बाबा त्या चौघांना म्हणतात, काय झाले? तुम्हा सर्वांना मी जिवंत आहे याचा आनंद झाला नाही का? मला तुमच्यापैकी कोणीही खुश दिसत नाही म्हणून विचारतोय. सचिन म्हणतो, बाबा तसे काही नाही, आम्ही सर्वजण खुश आहोत. आई तू बाबांना आत खोलीत घेऊन जा बरं. आई बाबांना घेऊन त्यांच्या खोलीत जाते. इकडे ते सर्वजण पुन्हा टेरेसवर जातात आणि टेन्शनमध्ये बसतात. शरद म्हणतो, जर बाबा जिवंत आहे हे खरंच कोणाला समजले तर आपले काहीच खरे नाही. आपल्याला जेलची हवा खावी लागेल. अरे दादा, 25 लाखांचा क्लेम मिळणार आहे. तो जर मिळाला नाही तर माझे प्रमोशन पुन्हा 10 लाखांसाठी थांबेल. सविता म्हणते, पोलिसांना सत्य समजले तर? यावर शरद म्हणतो, आपल्याला खूप केसमध्ये अडकावी लागेल. विमा कंपनीशी फ्रॉड, पोलिसांना धोका आणि बॉडी ओळखण्यात चूक केली म्हणून खूप मोठी शिक्षा मिळेल. काय करावे कळत नाही. सचिन म्हणतो, बाबा परत आले आणि आपल्या आनंदावर पाणी पसरले. इकडे सरिताताई अरुणराव आले म्हणून खूप खुश असतात. ते म्हणतात, सरिता काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? त्या म्हणतात, अहो तुम्हीच जर नसतात तर मग माझी काय अवस्था कशी असणार? असे म्हणून त्या रडायला लागतात. अरुणराव म्हणतात, मी तुझे कपाळ असे रिकामी नाही पाहू शकत. असे म्हणून स्वतःच्या हाताने सरिताताईंना कुंकू लावतात. ते म्हणतात, आता मी आलोय ना, मग आता रडायचे नाही, सर्व काही ठीक होईल. इकडे शरदराव म्हणत असतो, आपण सर्वांनी ह्या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी की बाबा घरातून बाहेर कुठेही जाता कामा नये. कोणालाही बाबा जिवंत आहे हे कळून द्यायचे नाही. सविता आपला मुलगा सोनू खूप लहान आहे. तो बाबांबद्दल बोलू शकतो, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष दे. त्याला उद्यापासून शाळेत किंवा बाहेर कुठेही पाठवू नकोस. बाकीचे मी माझे पाहतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आई पूर्वीप्रमाणे छानशी साडी नेसून देवपूजा करत बसलेली असते. इतके दिवस आई विधवेच्या कपड्यात वावरत होती, पण आज आईला पूर्वीप्रमाणे साडी नेसून भांगात कुंकू, कपाळावर टिकली लावलेले पाहून सर्वजण टेन्शनमध्ये येतात. शरद म्हणतो, आई हे काय चालले आहे? अरे शरद, मी तुमच्याकडे येणार होते. बाबांची तब्येत ठीक नाही, त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचे आहे. जरा डॉक्टरांना फोन लावतोस का? शरद रागाने म्हणतो, आई मी डॉक्टरांना फोन लावणार नाही आणि त्यांना बाहेरही जाऊन देणार नाही. बाबा त्यांच्या मागे उभे राहून त्यांचे सर्व बोलणे ऐकत असतात. आई म्हणते, कशी मुले आहात तुम्ही? बाबांना दवाखान्यात नेले नाही तर ते खूप आजारी पडतील. सचिन म्हणतो, आई तुला वेळ लागले आहे का? बाबा जिवंत आहे हे जर बाहेर समजले तर आम्हा सर्वांना जेलमध्ये जावे लागेल. शरद म्हणतो, बाबा जिवंत होऊन परतले नाही तर आमचे मरण घेऊन परत आले आहेत. आई तुला बाबांना बाहेर नेऊन ते जिवंत आहेत हे सर्वांना दाखवायचे आहे का? आम्हाला संकटात आणत आहेस. आई म्हणते, अरे तुम्ही दोघे असे का बोलत आहात? मी तुमच्या दोघांची शत्रू आहे का? हे बघा, बाबांची तब्येत चांगली नाही, त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. तेवढ्यात बाबा म्हणतात, सरिता बस कर. माझ्या उपचारांसाठी यांच्यासमोर हात जोडण्याची काहीच गरज नाही. मला दवाखान्यात जायचे नाही. मला वाटले होते की मी जिवंत आहे हे समजल्यावर सगळ्यांना आनंद होईल, पण इथे तर माझ्यामुळे सर्वजण दुःखी आहेत. मी जगातील पहिला बाप आहे ज्याच्या जिवंत असल्याने पोटच्या मुलांना दुःख होत आहे. असे म्हणून बाबा रडू लागतात आणि त्यांच्या खोलीत जातात. आई देखील त्यांच्या मागे रडत जात असताना मोठा मुलगा म्हणतो, आई लक्षात आहे ना, बाबा जिवंत आहे हे कोणालाही कळता कामा नये. आणि हो, आज घरी जेवायला विमा ऑफिसर येणार आहेत. त्यांच्यासमोर अशा साडीत येऊ नकोस आणि कुंकू देखील लावू नकोस. दोघेही खोलीतून बाहेर येऊ नका, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आई रडत आपल्या खोलीत जाते. संध्याकाळी विमा ऑफिसर घरी जेवायला येतो.
सर्वजण त्यांच्यासोबत जेवण करतात. ऑफिसर म्हणतो, जेवण खूप छान झाले आहे. आता थोडे आपल्याला कामाचे पाहूया, असे बोलून खुर्चीवर बसतो. दोघे भाऊ देखील त्यांच्यासमोर बसतात. तेवढ्यात शरदचा लहान मुलगा सोनू धावत त्यांच्या बाबांकडे येतो. सविता ही मुलांच्या मागे येते. सोनू म्हणतो, बघा ना बाबा, आई मला आजोबांना भेटू देत नाही. सचिन खूप घाबरतो. तो ऑफिसर म्हणतो, हा काय बोलत आहे? शरद सविताला सांगतो, सोनूला आत घेऊन जा, आणि म्हणतो, काय सांगू साहेब, जेव्हापासून बाबा गेले आहेत माझा सोनू असा वागत आहे. बाबांच्या खूप सवयीचा होता तो. आता त्या लहान जीवाला किती समजावले की त्याचे आजोबा ह्या जगात नाही, पण तरी बाबांच्या आठवणीमध्ये सोनू असा वागतो आहे. विमा ऑफिसर म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तुमच्या आईला बोलवा, मला त्यांना चेक द्यायचा आहे आणि सह्या घ्यायच्या आहेत. शरद म्हणतो, खूप रात्र झाली आहे, आई झोपली असेल, तुम्ही चेक माझ्याकडे द्या आणि मी सह्या देखील करतो. पण तो ऑफिसर काही त्यांचे ऐकत नाही. मला त्यांच्या हातात चेक द्यावा लागेल. तुम्ही आईंना झोपेतून उठवा, फक्त 2 मिनिटाचे काम आहे. सचिन त्याच्या बायकोकडे जातो आणि हळू आवाजात तिला सर्व समजावून सांगतो आणि आईला घेऊन ये असं बोलतो. माधवी सासूच्या खोलीत जाते आणि विमा ऑफिसर आल्याचे सांगते आणि आता तो तुम्हाला बाहेर बोलवत आहे. त्याच्यासमोर जाताना तुम्हालाही पांढरी साडी नेसावी लागेल असे बोलल्यावर सासू चिडते आणि म्हणते, सुनबाई काय बोलतेस, ते कळते की नाही? माझा नवरा जिवंत असताना मी हे असे कपडे घालू? चालती हो माझ्या समोरून, असे बोलून सरिताताई सुनेला बाहेर काढतात. सून नाराज होऊन बाहेर जाते आणि नवऱ्याला घडलेला प्रकार सांगते. सचिन विमा ऑफिसरला म्हणतो, आईची तब्येत ठीक नाही. मग यावर विमा ऑफिसर म्हणतो, अरे आईंना त्रास होत असेल तर आपण त्यांच्या खोलीत जाऊया, त्यांच्याकडे चेक देऊ आणि सह्या घेऊ, असे बोलून तो ऑफिसर उठून उभा राहतो आणि शरदला म्हणतो, मला आईच्या खोलीत घेऊन चला. दोघेही आईच्या खोलीत जायला निघतात. तेवढ्यात आईच खोलीतून पांढरी साडी नेसून बाहेर येते. ऑफिसर म्हणतो, आई तुम्ही का त्रास घेतला? आम्ही येतच होतो तुमच्याकडे. आई म्हणते, मी ठीक आहे, तो 25 लाख रुपयांचा चेक द्या आणि ह्या पेपरवरती सह्या करा. सरिताताई सह्या करतात. तो ऑफिसर निघून जातो आणि सरिताताई शरदच्या हातात चेक देत म्हणतात, नवरा जिवंत असताना विधवा होऊन घरात राहण्यापेक्षा मला तुमच्या बाबांबरोबर फुटपाथवर राहायला जास्त आवडेल. आई तिच्या खोलीत जाते आणि खूप रडते. अरुणराव झोपलेले असतात. त्यांच्या हात घेते आणि अरुणराव यांना खूप ताप आलेला असतो. सरिताताई आपल्या मुलांना जाऊन सांगतात की त्यांना खूप ताप आलेला आहे, त्यांना लवकर डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे. तर शरद म्हणतो, आई वेळ लागले आहे का तुला? बाबांना आपण घराबाहेर घेऊन जाऊ शकत नाही. किती वेळा सांगायचे, आमचे वाईट व्हायचे असे वाटते का तुला? आई म्हणते, मी तुझी आई आहे आणि कोणत्याही आईला आपल्या मुलांचे वाईट व्हावे असे वाटत नाही. पण जर पोटचीच मुले जर स्वतःच्या वडिलांचे शत्रू होत असतील तर ती तिच्या नवऱ्यासाठी काहीही करू शकते. एका स्त्रीसाठी तिच्या नवऱ्यापेक्षा कोणीही महत्त्वाचे नाही, अगदी पोटची मुले सुद्धा. काहीही हो, पण मी माझ्या नवऱ्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणार. सचिन म्हणतो, आई आज एक दिवस थांब, उद्या मी स्वतः बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जातो. आई म्हणते, ठीक आहे. माधवी म्हणते, आपण किती दिवस बाबा जिवंत आहे हे सत्य लपवणार आहोत, काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. इकडे सरिताताई अरुणराव यांच्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात, काळजी करू नका, तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. उद्या सचिन तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे, तोपर्यंत तुमच्यासाठी काढा बनवून आणते. ते सर्वजण हॉलमध्ये बोलत बसलेले असतात. शरद म्हणतो, तू आईला म्हणालास डॉक्टरांकडे घेऊन जातो, कुणी पाहिले का? बाबा जिवंत आहे आणि पोलिसांना समजले तर काय होईल माहीत नाही ना. पोलीस पुन्हा तपास सुरू करतील आणि आपणच बाबांचा अपघात घडून आणला हे तपासात समजले तर आपल्याला जन्मभर जेलमध्ये राहावे लागेल. बाबांचे आयुष्य जगून झाले आहे, आपल्याला अजून खूप आयुष्य जगायचे आहे. बाबांचा मृत्यू हा अपघातामुळे झाला आणि त्यामुळेच आपण 50 लाखांच्या ऐवजी 1 करोडांचा क्लेम घेतला. पण दादा आता पुढे काय करायचे? तो म्हणतो, आज रात्री मी बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तिथून रात्रीच्या अंधारात रेल्वेच्या रुळावर झोपून येतो आणि ट्रेन आली की मग आपले काम होत जाईल. सविता म्हणते, मग आईला कसे थांबवणार आहात? त्या ऐकतील का आपल्याला? शरद म्हणतो, तिचा विचार केला आहे मी. लोकांना सांगेल की बाबा गेल्यापासून आईचे मानसिक संतुलन बिघडले आहे, म्हणून अशी वेड्यासारखी करत आहे. मेलेले लोक कधी परत येतात का? हे बघा, तुम्ही कोणीही काळजी करू नका, माझे मी हे प्रकरण हाताळतो. आपल्या मुलांचे हे सर्व बोलणे आई दरवाजाच्या मागे उभे राहून ऐकत असते. ती घाबरून थरथरत असते. पटकन आपल्या खोलीत जाते आणि आपल्या पतीला उठवून
हळू आवाजात म्हणते, चला पटकन, इथे आपल्याला एक क्षण देखील थांबायचे नाही. अरुणराव म्हणतात, कुठे जायचं आहे? आता मला काहीही विचारू नका, पटकन चला, आपल्याकडे वेळ नाही. असे म्हणून दोघेही मागच्या दरवाज्यातून घराबाहेर पडतात आणि त्यांना बाहेर जाताना माधवी बघते आणि ते त्या तिघांना सांगते, आई बाबा घेऊन घरातून बाहेर गेली आहे. चौघेही त्यांचा पाठलाग करतात. आई बाबांचा हात खांद्यावर ठेवून त्यांना घेऊन चाललेली असते, पण बाबा आजारी असल्यामुळे त्यांना जोरात चालणे अशक्य होते. ते वाटेत पडतात आणि आता मी चालू शकत नाही असे सांगतात, पण सरिता त्यांना म्हणतात, आणखी थोडेसे अंतर चाला, आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे. पण बाबा आता चालू शकत नाही असे सांगतात. मग सरिता ताईंना एका झाड दिसते. ते त्या झाडाच्या खालच्या बाकड्यावर झोपतात आणि एकट्या धावत जातात. थोड्या वेळात दोन्ही मुले आणि सुना त्यांचा पाठलाग करत येतात. तेव्हा त्यांना बाबा बाकड्यावर झोपलेले दिसतात. शरद म्हणतो, बाबांना सोडून आई कुठे गेली असेल? सचिन म्हणतो, जाऊ देत, आधी बाबांचं काय करायचं ते सांग. शरद म्हणतो, आपण यांना घेऊन जाऊ आणि रेल्वे रुळावर झोपवू. दोघे बाबांना उचलत असतात. तेवढ्यात आई पोलिसांना घेऊन येते. पोलिसांना पाहून सर्वजण घाबरतात. आई दोन्ही मुलांच्या कानशिलात लगावते आणि म्हणते, मला माहीत नव्हते, माझ्याच पोटची मुलं नाही तर त्यांच्या बाबांना मारणारे राक्षस जन्माला आलेत. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा ह्या सर्वांना आणि जास्तीत जास्त शिक्षा करा. पोलीस सरिताताईंना म्हणतात, आम्ही ॲम्ब्युलन्सला फोन केला आहे, ते येतील इतक्यात. त्यानंतर पोलीस त्या चौघांना घेऊन जातात. काही दिवसांनी अरुणरावांची तब्येत ठीक होते. सरिताताईंना हॉस्पिटलमधून घरी घेऊन जातात. सरिताताई अरुणराव यांना म्हणतात, 2 मुले झाली म्हणून आपल्याला किती आनंद झाला होता, पण हीच मुले आपल्याला आयुष्यभराचे दुःख देतील हे ठाऊक नव्हते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, सरिताताईंनी त्यांच्या मुलांना जी शिक्षा दिली याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.